नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 10 मार्चला अहिल्यानगर दौऱ्यावर राहणार असल्याची माहिती. राज ठाकरे सौंदळा गाव जातमुक्त गाव म्हणून घोषित केल्यानं येथे देणार भेट. खामेनेईंच्या शोकसभेला राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांची दिल्लीतील इराणी दूतावासात हजेरी. खामेनेईंच्या निधनाने दिल्लीतील इराणी दूतावासाने आपला ध्वज उतरवला अर्ध्यावर. किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्याच्या दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात 2 पर्यटक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. दोघेही पुण्यातील रहिवासी असल्याची माहिती. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये संतप्त शिवप्रेमींनी तहसील कार्यालयाच्या पायरीवर बसून केलं आंदोलन. महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणाला तब्बल 1 वर्ष उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नसल्यानं आंदोलकांकडून संताप. राज्यातील भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज 5वा दिवस. मागण्या मान्य न झाल्यास पुढील टप्प्यात कर्मचारी मंत्रालयावर धडक देतील. कृती समितीकडून इशारा. महावितरणाच्या नव्या सोलार धोरणाविरोधात चंद्रपुरात सोलार व्यावसायिक आणि कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. गरजेनुसार सोलार क्षमता निवडण्याची मुभा असलेला निर्णय महावितरणाने बदलल्यानं ग्राहकांना फटका. मुंबईहून खेडला शिमगोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांच्या बसचा भीषण अपघात. या अपघातात 25 प्रवासी जखमी तर 2 गंभीर जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. बुलढाण्यातील सुटाळा बुद्रुक येथे किरकोळ वादातून सख्या भावाकडूनच मोठ्या भावाची हत्या. पोलिसांकडून आरोपीला अटक. आरोपीनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा केला होता प्रयत्न. बीडच्या धर्मापुरीकडे जाणारा 10 लाख रुपयांचा गांजा पोलिसांकडून जप्त. या प्रकरणी पोलिसांकडून नितेश कांदे, भाऊ चौधरी, व्यंकटेश फड या तिघांना अटक. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.